मी ऋषिकेश बोर्डे. आपण बघत आहात लोकनायक न्यूज. आज आपल्यासोबत वार्ड क्रमांक 26 मधून लोकप्रिय लाडके अपक्ष उमेदवार परशुराम पाखरे सर उभा आहेत. आपण विचारू सर, काय सांगताल? आपण आज गेल्या किती अनेक वर्षी या स्लम झोपडपट्टीमध्ये राहतात. आपण ही निवडणूक लढायला या निवडणुकीमध्ये आपण पाहत असाल की या ठिकाणची निवडणूक पूर्णपणे व्यावसायिक स्वरूपाची झालेली आहे आणि मी या विभागातील रहिवासी असल्यामुळं लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाशी मला पूर्ण जाण आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, शौचालयाचा प्रश्न असेल आणि महत्त्वाचं म्हणजे पुनर्वसनाचा प्रश्न असेल. तर या पुनर्वसनाच्या प्रश्नावर मी कायमस्वरूपी लढा देत राहतो. मी ह्युमन राईट्स 2000 साली ज्यावेळेस मी जॉब करत होतो त्यावेळेस मी उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं होतं, परंतु त्या ठिकाणी अपयश आलं आणि त्यानंतर 2001ला ज्या लोकांनी पैसे भरले होते 2000ला 2001ला त्या लोकांचं पहिल्या टप्प्यामध्ये पुनर्वसन झालं. परंतु दुसरा टप्पा जो आहे 2008 साली ज्या लोकांनी दुसऱ्या टप्प्यात पैसे भरले त्यांचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्या लोकांना या ठिकाणी कोणी वाली नाही. अनेक लोक येतात, फसवेगिरी करतात आणि निघून जातात, परंतु त्यांचा जो मूळ प्रश्न आहे पुनर्वसनाचा त्याच्यावर कोणी आवाज उचलत नाही. मी या प्रश्नाशी कायमस्वरूपी एकमत असून मी मागच्याच वेळेस मानवी हक्क आयोगाकडे याची तक्रार दाखल केली होती. तिथे आमचा निकाल लागला, प्राधिकरणाकडे केले ते विधी प्राधिकरणाकडे. त्या ठिकाणी आम्हाला असं कळवण्यात आलं की या झोपडपट्टीचं पुनर्वसन मरोळ मरोशी या ठिकाणी करण्याचं शासनाचं धोरण आहे. परंतु मागच्या काही काळामध्ये जसं सरकार बदललं आणि नंतरच्या काळामध्ये असा एक GR पारित झाला की या ठिकाणी राहणाऱ्या झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये करायचं. तर आपल्या जे झोपडपट्टीतले जे लोक आहेत यांना याची संपूर्ण जाण नाही, कारण अशिक्षित समाज आहे, सलममध्ये राहणारा समाज आहे आणि त्यामुळं काय झालंय की या ठिकाणी या लोकांचा वापर करण्याचं षडयंत्र चालू झालेलं आहे. म्हणून मी म्हणतो की ही निवडणूक या ठिकाणी व्यावसायिक लोकांची झालेली आहे. काही लोक या ठिकाणी उमेदवार म्हणून आले, परंतु या निवडणुकीला ते व्यवसायाचं स्वरूप द्यायला लागले. आज झाले अनेक वर्ष, अनेक पक्ष येतात, पण आपला जो दामनगरचा झोपडपट्टीचा प्रश्न आहे तो तसाच आहे. त्याच्यावर काय मार्ग तुम्ही काढताल? म्हणून मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की या टप्पा क्रमांक 2 मध्ये 2008 साली ज्या लोकांनी पैसे भरलेले आहेत वन विभागाकडे 7000 रुपये, तो प्रश्न माझा मूलभूत प्रश्न राहणार. लोकांना न्याय कसा मिळेल यात मी हेच आश्वासन मी माझ्या ॲफिडेव्हिट मध्ये पण हेच दिलं शासनाला, निवडणूक आयोगाला, की मी कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना न्याय मिळेल ही माझी सदैव भूमिका राहणार. आणि पुनर्वसनाचा जो प्रश्न मी तुम्हाला तेच बोलत होतो की ठाणे जिल्ह्यामध्ये जर या लोकांचं पुनर्वसन झालं तर रोजगाराचा प्रश्न उभा राहणार, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहणार. परंतु जे पहिलं सशक्त कमिटी होती त्या कमिटीमध्ये जे धोरण ठरलं होतं की मरोळ मरोशी या ठिकाणी या लोकांचं पुनर्वसन करायचं, परंतु ती जागा काही कारणास्तव शासन धनदांडग्यांना देऊन या ठिकाणी या गोरगरीब लोकांचं पुनर्वसन ठाण्यामध्ये करत आहे. तर ठाण्यामध्ये केल्यानंतर आपल्या लोकांचा जी पूर्वीची परिस्थिती तीच परिस्थिती पुन्हा कायम राहील, त्यांचा विकास त्या ठिकाणी होणार नाही. परंतु मरोळ मरोशीला जर पुनर्वसन झालं तर मुंबई शहरामध्ये होईल, रोजगाराचा प्रश्न सुटेल, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल आणि राहण्याचा जो प्रश्न आहे मुंबई शहरामध्ये माणूस विकसित होतो आणि त्यांचा विकास होईल, एवढं मी आपणास. पुनर्वसन तर होईलच, पण आज गेले अनेक 25 वर्ष झाले ज्या इथल्या नागरिकांना सुविधा पाहिजेत, लाईट पाणी या सुविधापासून वंचित आहेत. भारतीय संविधानाने जो प्रत्येक नागरिकांना अधिकार दिलाय त्याच्यात आपण बसत नाही होत का? भारतीय संविधानाने आपल्याला जो अन्न वस्त्र निवारा हा अधिकार दिलेला आहे त्यामध्ये भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हा त्या संविधानानुसार त्याचा हकदार आहे. परंतु या ठिकाणी वन विभागाच्या नावाखाली आपल्या झोपडपट्टीवाशांना दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी कायमस्वरूपी होत आहे आणि याचं कारण एकच आहे की आपला आवाज उचलणारा कोण नाही. आपल्या झोपडपट्टीच्या वासियांचा आवाज उचलणारा माणूस जोपर्यंत सभागृहात जात नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहणार. म्हणून मी आपल्या विभागातील नागरिकांना नम्र विनंती करत आहे की आपण आपला जो विचाराचा माणूस आहे आपल्या समाजामध्ये नेहमी एकनिष्ठ असणार आहे. आणि मी तुम्हाला वचनपूर्ती म्हणून सांगतो की मला जर लोकांनी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जाण्याचा जर मार्ग मोकळा करून दिला तर या झोपडपट्टीचा प्रश्न मी 100% तडीस नेणार, मग काही असो. कारण माझी जी शेवटचं ध्येय आहे की या लोकांचा विकास होणं, मी त्यासाठी प्रयत्नशील राहणार. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.